राज्य सरकारने हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्ट या पक्षाच्या वतीने 28 एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमरत्न चौकेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासभाई पगारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महाराष्ट्र सरकारनं फडणवीस सरकारनं शेड्यूल कास्टच्या अंतर्गत उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि अत्यंत चुकीचं आहे, असंविधानिक आहे, संविधानाच्या एकूण प्रोसिजरला बाजूला ठेवून केलेलं आहे, बेकायदेशीर आहे। हे सांगण्यासाठी आपण 1-2 दिवसापूर्वी 24 तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि तिथेच डिक्लेअर केलं होतं आपण की लाक्षणिक उपोषण आपण 28 तारखेला म्हणजे आज घेत आहोत। त्याप्रमाणे ते आपण लाक्षणिक उपोषण त्यासाठी घेतलेलं आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण करण्याचा, याचा निषेध करतो। हे चुकीचं आहे, असंवैधानिक आहे। याच्यामुळे काय होणार आहे की शेड्यूल कास्टमध्ये या 59 जाती आहेत, त्या 59 जातींमध्ये आपापसामध्ये मतभेद होणार आहेत, एक दुश्मनीसारखा प्रकार होणार आहे। फायदा तर कोणाला होणार नाही, कारण आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं आणि आजही आम्ही ठाम आहोत की 59 जातींमध्ये काही जाती अवघ्या 500 ते 400 संख्या आहे त्यांची। पर्सेंटेज वाईज जर काढलं तर 0.00 येईल। जेव्हा आरक्षण द्यायची वेळ येईल तेव्हा या लोकांना काही मिळणार नाही। आणि आंबेडकरी कुठलाही पक्ष असेल, विशेषतः आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्ट, याला 59 जातींपैकी प्रत्येक जातीचं रिप्रेझेंटेशन व्हावं, त्याला प्रत्येकाला आरक्षणाचा फायदा व्हावा या मताचे आहोत आणि त्यासाठी आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे। सर, उपवर्गीकरणाचा हा जो घाट घातला आहे तो ठराविक एका जातीने मागणी केल्यामुळे आणि त्या जातीला आपण सोबत घेऊन त्यांचं विचार प्रबोधन करणार आहात का? नक्कीच। सरकार जे असतं, कुठलंही सरकार, जगभरातलं सरकार फाटाफूट करण्यामध्ये आणि क्रांती करणाऱ्यांमध्ये कशी फाटाफूट करता येईल असं बघून क्रांतीचा विचका करत असतं। तर इथेही तेच झालेलं आहे। आरक्षणाचं एकूणच धोरण नष्ट व्हावं, कॉन्स्टिट्यूशनच्या ही जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन हळूहळू नष्ट करावी, एकूण संविधानच बाजूला ठेवावं अशी मानसिकता असलेलं मनुवादी सरकार, मनुवादी पक्षाचं सरकार आज देशावर पण राज्य करते आणि महाराष्ट्रामध्ये राज्य करते। आणि त्यांना आरक्षणामुळे जे काही आजपर्यंत गेल्या 50 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये जो काही अनुसूचित जातीच्या विविध जातींमध्ये, जाती समूहांमध्ये जो काही एक विकास झालेला आहे, प्रगती झाली, ती त्यांना पाहवत नाही। एकेकाळी ज्यांना पायाखाली तुडवत होतो ते एवढ्या उंच स्तरावर गेलेले, हे त्यांना पाहवत नाही आहे, हे त्यांना सहन होत नाही मनुवाद्यांना। आणि म्हणून त्यांनी हा आरक्षणाचा मूळ जी काही चांगली शिडी आहे, ज्याच्यामुळं हजारो वर्ष ज्यांना कुठेच संधी नव्हती, दाबले, कुचललेले, शोषित, वंचित होते, त्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधान देताना जी काही मोठी प्रोव्हिजन केली, त्या प्रोव्हिजनच नष्ट करावी या दिशेनं यांचं काम सुरू आहे। आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की गेल्या काही वर्षांपासून मातंगांमधले एक घटक, सगळे मातंग नाहीत, मातंगांमधले काही अस्वस्थ झालेली तरुण पोरं पकडून आणि त्यांना एका वेगळ्या काही वेगळं स्थान देऊन त्यांना या संपूर्ण आरक्षणाच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी वर्गीकरणाचं त्यांना वेळ लावलं, उपवर्गीकरणाचं वेळ लावलं आहे आणि त्यांनाही ते कळत नाही की काय नुकसान होणार आहे। आणि तरीसुद्धा आम्ही आमच्या प्रयत्नानुसार जेवढे काही आज जे काही मातंगांमध्ये पण जे काही आंबेडकरवादी आहेत त्या लोकांना सोबत आहोत आम्ही, ते लोक आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। त्यांना आम्ही सांगतो की आम्ही सांगून कळेल न कळेल, पण तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलात की या जाती व्यवस्थेमध्ये असंच आहे, जातीनेच्या माणसांना सांगितलं तर कळतंय। त्यांचं आमचं प्रबोधन सुरू आहे, चर्चा विमर्श सुरू आहे, चर्चा सुरू आहेत आणि याचा फायदा नक्की होईल, आपल्याला दिसेल लवकरच। सर, एकीकडे सर्वच नेते मंडळी, राजकीय मंडळी घटनेला हात लावणार नाही, घटना बदलणार नाही असा उहापोह करतात आणि दुसरीकडून मात्र घटनाविरोधी सर्व कार्यवाही सुरू आहे। याबाबत आपण काय म्हणता? याबाबत जो काही गैरसमज आहे
घटना बदलू शकत नाही हा मोठा गैरसमज आहे आणि तो अनेक आंबेडकरवादी नेत्यांनी पण अनेक वर्ष बोलून दाखवलं या प्रकारचं वक्तव्य. पण प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, अख्खी कॉन्स्टिट्यूशन बदलणार नाही, पण एक एक कलम बदललं तर हळूहळू सगळी कलमं बदलल्यानंतर संविधान नावापुरतं राहिलं, आतली कलमं मूळ संविधानाच्या विरोधी असू शकतात. अगदी अलीकडचा प्रसंग संसदेमधला तुम्हाला माहिती आहे की स्त्रियांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या विशेष आरक्षणासाठी जो काही ठराव मांडण्यात आला मोदी सरकारकडून, त्या मोदी सरकारकडून त्याच्या पाठीमागे ॲक्च्युली दुसरं षडयंत्र होतं, जे की डिलिमिटेशन, म्हणजे खासदारांची संख्या वाढवून नॉर्थ इंडियामधल्या खासदारांना मॅक्झिमम रिप्रेझेंटेशन येणं, म्हणजे उत्तर भारतातल्या काऊ बेल्ट ज्याला म्हणतात, गायपट्टा, त्या गायपट्ट्यामधल्या मनुवादी लोकांना संसदेमध्ये मोठ्या संख्येनं आणणं आणि त्यांच्याकडून हळूहळू किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी संख्या जास्त आल्यानंतर मेजॉरिटी काउंट्स संविधान बदलता येऊ शकतं, हा धोका आहे. आणि यावेळी परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही बोललो की यावेळी विरोधी पक्षातल्या सगळ्या घटकांनी ज्या प्रकारे BJPच्या या ठरावाला म्हणजे वासलात लावली किंवा त्याला विरोध केला आणि तो ठराव हाणून पाडला, त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे आभारी आहोत. कारण अशा प्रकारची एकजूट असेल तर संविधान बदलण्याकडे, परंतु हेही पाहिलं गेलं पाहिजे की संविधान बदलण्याची शक्यता जी आहे ती जर मेजॉरिटी वाढली संसदेमधली, लोकसभा, राज्यसभा आणि नंतर आज जवळजवळ 22 राज्यांमध्ये देशातल्या भाजपची सत्ता आहे, बिहारही त्यांच्याकडे गेले. आता अशा प्रकारे जर सगळी राज्य त्यांच्याकडे गेली तर एक क्षण असा येईल की प्रत्येक राज्यसुद्धा याच्या विरोधात कायदा करेल आरक्षणाच्या विरोधात आणि मग संसदेमध्ये काम सोपं होईल. हा धोका आहे आणि म्हणून आम्ही हा जो प्रयत्न चालवला आहे की हा एक केवळ उपवर्गीकरणाला विरोध आहेच, पण संविधान वाचवण्याचा सुद्धा ओरिजिनल त्याच्या याच्यामध्ये साच्यामध्ये ढाच्यामध्ये हा एक प्रयत्न आहे, असं मी जाहीरपणे इथे सांगू इच्छितो. सर, उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधी याबाबत कोणताही आवाज उठवताना दिसत नाही. त्याचं कारण काय असू शकेल? लोकप्रतिनिधींनी काही आवाज उठवलेला आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये आवाज केला पाहिजे, कारण हाऊसमध्ये जर त्याच्या विरुद्ध झालं, जसं की आपण मगाशी पाहिलं ते, जसं की महिला आरक्षणाच्या नावावर डिलिमिटेशन करत होते त्याला विरोध झाला, महिला आरक्षणाला काही विरोध झालेला नाही कारण ते आधीच पास झालेलं होतं, पण डिलिमिटेशनला जो काही विरोध झाला तो हाऊसमध्ये झाला म्हणून तो त्याचा लगेच परिणाम दिसला. तसं या जे लोकप्रतिनिधी आहेत कुठल्याही पक्षाचे असू देत, प्रत्येक पक्षामध्ये मागासवर्गीयांचे प्रतिनिधी आहेत, हाऊसमध्ये प्रत्येक आहे, स्टेटच्या हाऊसमध्ये, संसदेमध्ये आहेत, त्यांनी तो जोर लावला पाहिजे आणि त्यांनी त्याच्या विरोधात आवाज तिथे केला पाहिजे, तर त्याचा परिणाम लवकर होईल. अन्यथा त्यांनी आवाज केला नाही म्हणून आम्ही गप्प बसत नाही, आम्ही बाहेर आहोत, आम्ही मैदानात आहोत आणि याचा काय विरोध करू. आणि जोपर्यंत संविधानाच्या एकाही कलमाला चुकून कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ. इथे इशारा देतो की महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आता सुरू होईल, पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे आपण लाक्षणिक उपोषण करत आहात, हे एकदिवसीय उपोषण आहे, याच्या पुढचा टप्पा आपला कसा असेल? आज आम्ही 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि लगेच आम्ही ठरवलं इमर्जन्सी शासनाला एक इशारा द्यावा म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही इथं उपोषण करतो आहोत. संध्याकाळी उपोषणाची सांगता होईल, एक लाक्षणिक उपोषण आहे आणि या निमित्ताने शासनाला आम्ही इशारा देत आहोत. आणि या पुढचा जो टप्पा आहे, प्रत्येक आम्ही विभाग वाईज परिषदा घेत आहोत. आता 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये आमची एक सभा आहे या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात. तिथं जाहीर सभा आहे 2 तारखेला आणि त्यानंतर नाशिकला सभा आहे पुढच्या आठवड्यात. त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याचं नियोजन आज करतो आहोत, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये नाशिकला सभा आणि प्रत्येक नंतर कोकण, असा सर्व आम्ही दौरा विभाग वाईज आम्ही दौरे पुण्याला आहे असं आम्ही त्याच्या तारखा डिक्लेअर करत आहोत. परंतु नाशिकची म्हणजे पुढच्या आठवड्यात नाशिक आणि आत्ता 2 तारखेला संभाजीनगर, अशा 2 सभा आत्ता फिक्स झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, लोकांना समजून सांगणार आहोत हे शासन संविधानावर कसा घाला घालत आहेत, संविधानाची पायमल्ली करत आहेत. हे नुसतं उपवर्गीकरण नाही तर उपवर्गीकरणाच्या आडून संविधानाला संपुष्टात आणण्याचं कट कारस्थान चालू आहे आणि ही सुरुवात आहे ते चेक करत आहेत. हे अशा पद्धतीने जर जनता शांत बसली, आंबेडकरी जनता शांत बसली तर आम्ही निश्चितच संविधान संपुष्टात आणू शकतो. त्याच्यासाठी ही परीक्षण चालू आहे त्यांचं उपवर्गीकरणाच्या आडून आणि ते आम्हाला हाणून पाडायचं आहे. काही
रिपब्लिकन गटतटांनी या विषयावर सर्व रिपब्लिकन किंवा आंबेडकरवाद्यांनी एकत्र येऊन एक जोरकस आंदोलन उभं करावं अशी हाक दिलेली आहे. या संदर्भात आपणही काही असा मुद्दा उचलून सर्व आंबेडकरी जनतेला एकत्र येण्याचं काही प्रयोजन करणार आहात का? निश्चितच आमची तीच अपेक्षा आहे. रिपब्लिकन चळवळीने आंबेडकरी जनतेने सर्वांनी एकत्र यावं. कारण झालंय काय तर ज्या लोकांनी आणि किमान हे जे आमचे आंबेडकरी चळवळीतले रिपब्लिकन पक्षाचे इतर जे गट आहेत जे आजही सत्तेच्या बाजूने आहेत, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत, जे सत्तेच्या दबावाखाली काही बोलत नाही आहेत, त्याने आमचं एकच म्हणणं आहे का तुम्ही किती दिवस तुम्ही तिथं शांत बसून राहणार आहात. तुम्ही तिथं हाऊसमध्ये आवाज उठवा आणि अशा सत्तेला तुम्ही लात मारा. वाटलं तुम्ही समाजासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे किंवा तिथं नसेल तुम्हाला तिथं रस्त्यावर उतरता येत तुम्ही तिथं आवाज शासनाला आवाज तिथं संसदेत तुमचा आवाज घुमला पाहिजे. अन्यथा तुमच्या सत्तेचा समाजाला उपयोग काय असं आम्ही त्यांना आव्हान करणार आहोत. आणि जे जे लोक रस्त्यावर उतरणारे आहेत जे शासनात नाही या मनोवादी सरकारसोबत जे नाहीत त्या लोकांना आम्ही सर्वांना सांगणार आहोत तुम्ही एकत्र या. कारण अशी दुटप्पी भूमिकेवाले आम्हाला नको आहेत. जे रिपब्लिकन स्वतःला समजत असतील परंतु आंबेडकरी स्वतःला समजत असतील परंतु जातीवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बाहेर सांगत असतील आम्ही आंबेडकरी आहोत, आम्ही त्यांना मुळीच आंबेडकरवादी समजत नाही, आम्ही त्यांना मुळीच रिपब्लिकनवादी समजत नाहीत, त्यांना सोडून आम्ही बाकीचे जे कोणी असतील त्या लोकांनी आंबेडकरवादी चळवळीने आंबेडकरवादी जनतेने आणि रिपब्लिकन जनतेने सोबत यावं असे आम्ही आवाहन करणार आहोत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.